तुमचा इकिगाई शोधून आणि त्यावर काम करून तुम्ही असा स्तर गाठू शकता ज्याची जागा कोणीही घेऊ शकणार नाही, तंत्रज्ञान सुद्धा नाही. मित्रांनो, जपानमधील एक बेट आहे ज्याचं नाव आहे ओकिनावा. तेथे लोक 100 वर्षापेक्षा जास्त आयुष्य जगतात आणि तिथले 80-90 वर्षाचे लोक रोज आनंदाने उठून काम करतात आणि मृत्यूपर्यंत निवृत्तीचा विचारही करत नाहीत. म्हणजेच संपूर्ण जगात सर्वात आनंदी आणि शांत जीवन जर कोणी जगत असेल तर ते जपानमधील ओकिनावा येथील लोक आहेत. कारण ते आपले जीवन एका सूत्रानुसार जगतात. त्या सूत्राचे नाव आहे इकिगाई, ज्याचा अर्थ आहे जगण्याचे कारण. जपानी लोकांचा विश्वास आहे की तुम्ही या जगात एक विशेष उद्देशासाठी आला आहात आणि तो उद्देश म्हणजेच तुमचा इकिगाई. याचा अर्थ असा की जर तुम्ही तुमच्या इकिगाईशिवाय दुसरे काही काम केले तर तुम्हाला त्यात आनंद मिळणार नाही. तुम्ही नेहमी तणावाखाली राहाल आणि तुमचा मेंदू सतत त्या उद्देशाचा शोध घेत राहील. पण चांगली गोष्ट अशी आहे की जगातील कुठल्याही भागात राहणारे लोक आपला इकिगाई म्हणजेच जीवनाचा उद्देश शोधू शकतात. जेव्हा तुम्ही कॉलेजनंतर कामासाठी बाहेर पडता तेव्हा तुम्हाला एक मोठा निर्णय घ्यावा लागतो की तुम्ही आयुष्यात काय करणार. हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे कारण तुमच्या आयुष्याचा जास्तीत जास्त वेळ काम करण्यात जातो. म्हणून काही जण म्हणतील जे तुम्हाला आनंद देतात ते करा, काही जण म्हणतील तुम्ही ज्यात चांगले आहात ते करा, आणि काही जण म्हणतील ज्यातून पैसे मिळतात ते करा, आणि काही जण म्हणतील जगाला ज्याची गरज आहे ते काम करा. पण समस्या अशी आहे की लोक या 4 पर्यायांपैकी फक्त एक निवडायला सांगतात, जो चुकीचा सल्ला आहे. इकिगाई म्हणजे या 4ही गोष्टींचा संगम आहे आणि जर यापैकी एक जरी भाग पडला तर तुमच्या आयुष्यात कोणत्या समस्या येऊ शकतात हे आपण एका डायग्रामच्या मदतीने समजून घेऊ. पहिले वर्तुळ आहे तुम्हाला काय आवडते. यात त्या गोष्टी येतात ज्या तुम्हाला करायला आवडतात. दुसरे वर्तुळ आहे तुम्ही कशात चांगले आहात. यात ज्या गोष्टी येतात ज्या तुम्ही उत्तम प्रकारे करू शकता. तिसरे वर्तुळ आहे ज्यातून तुम्हाला पैसे मिळू शकतात. यात त्या गोष्टी येतात ज्यासाठी तुम्हाला मोबदला मिळतो. आणि चौथे वर्तुळ आहे जगाला कशाची गरज आहे. यात त्या गोष्टी येतात ज्या जगासाठी आवश्यक आहेत. पहिले आणि दुसरे वर्तुळ एकत्र आले की पॅशन तयार होतो. म्हणजेच जे काम तुम्हाला आवडतं आणि त्यात तुम्ही चांगले आहात तेच तुमचे पॅशन आहे. उदाहरण, तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला आणि प्रोग्रामिंग करायला आवडते आणि तुम्ही त्यात खूप चांगले आहात तर उपयुक्त ज्ञान मिळवणे आणि प्रोग्रामिंग करणे हे तुमचे पॅशन आहे. दुसरे आणि तिसरे वर्तुळ एकत्र आले की तुम्हाला तुमचा प्रोफेशन मिळतो. म्हणजेच जे काम तुम्ही चांगले करता आणि ज्यातून तुम्हाला पैसे मिळतात ते तुमचा प्रोफेशन आहे. उदाहरण, तुम्ही काही नवीन गोष्टी शिकून एक ॲप तयार केले आणि त्यासाठी तुम्हाला पैसे मिळाले तर ते तुमचे प्रोफेशन आहे. त्यानंतर तिसरे आणि चौथे वर्तुळ एकत्र आले की तुम्हाला तुमचा व्होकेशन मिळतो. म्हणजेच जे काम जगाला हवे आहे आणि ज्यातून तुम्हाला पैसे मिळतात ते तुमचा व्होकेशन आहे. पहिले आणि चौथे वर्तुळ एकत्र आले की तुम्हाला तुमचं मिशन मिळते. म्हणजेच जगाला जे हवे आहे आणि जे काम तुम्हाला आवडते ते तुमचे मिशन आहे. लोक फक्त पॅशन शोधायला सांगतात, पण फक्त पॅशन शोधणे पुरेसे नाही, कारण तो इकिगाईचा एक महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही असे काम शोधायला हवे जे उरलेल्या 3 घटकांनाही पूर्ण करते. उदाहरण, समजा तुम्हाला ब्लॉग लिहायला आवडते. तुम्ही मेहनत करून तुमची ब्लॉगिंग कौशल्य सुधारली आणि आता तुम्ही खूप चांगले झाला आहात. लोक तुमचे ब्लॉग वाचून नवीन गोष्टी शिकतात. म्हणजेच जगाला तुमच्या कामाची गरज आहे आणि त्यासाठी तुम्हाला पैसेही मिळतात. म्हणजेच ब्लॉगिंग हे 4ही घटक पूर्ण करते. म्हणजेच ब्लॉगिंग हेच तुमचे इकिगाई आहे. तुमचे उद्दिष्ट असे असले पाहिजे की तुम्ही असे काम शोधावे जे पॅशन, प्रोफेशन, व्होकेशन आणि मिशन या 4ही घटकांना पूर्ण करते. तुम्हाला तुमचा इकिगाई या 4 घटकांच्या मध्यभागी सापडेल. म्हणजेच तुम्हाला असे काम सापडेल जे तुम्हाला आवडते, ज्यात तुम्ही चांगले आहात, ज्यासाठी तुम्हाला पैसे मिळतात आणि ज्याची जगाला गरज आहे. आणि जेव्हा या 4ही गोष्टी पूर्ण होतील तेव्हा तुम्ही दीर्घ आणि तणावमुक्त जीवन जगाल. उदाहरण, सचिन तेंडुलकर यांना क्रिकेट खेळायला आवडत होते. सराव करून ते त्यात कुशल झाले, त्यातून त्यांना पैसे मिळाले आणि लोकांना त्यांची फलंदाजी आवडली. म्हणजे जगाला त्यांची गरज होती, म्हणून क्रिकेट हेच त्यांची इकिगाई होते. तुम्हाला माहिती असलेल्या सर्व प्रसिद्ध व्यक्तींनी आपला इकिगाई शोधला आहे, म्हणूनच ते प्रसिद्ध झाले आहेत. इकिगाई शोधणे खूप महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे तुम्ही फ्लो स्टेट मिळवू शकता. फ्लो स्टेट म्हणजेच कामात इतके गुंतून जाणे की इतर कोणतीही गोष्ट महत्त्वाची वाटत नाही. आणि ही फ्लो स्टेट
तज्ज्ञ, कलाकार आणि प्रतिभावान लोकांची ताकद आहे. स्टीव्ह जॉब्स यांनी जपानमधील कलाकार आणि अभियंत्यांना खूप आवडत होते. 1980 साली त्यांनी सोनीच्या फॅक्टरीला भेट दिली. तेथे त्यांनी अनेक नवीन गोष्टी शिकल्या आणि त्या आपल्या कंपनीत अंमलात आणल्या. दररोज एकसारखा गणवेश घालण्याची कल्पनाही त्यांना तेथूनच मिळाली. जगातील प्रसिद्ध ॲनिमेशन स्टुडिओ जिब्लीचे संस्थापक आणि ॲनिमेटर हायको मिझाकी रविवारी आणि सुट्ट्यांच्या दिवशी सुद्धा काम करत असतात आणि आज वयाच्या 79व्या वर्षीही ते आपल्या कामामुळे कधी थकत नाहीत, कारण त्यांना आपला इकिगाई शोधला आहे. त्याचप्रमाणे जपानी शेफ जिरो ओनो 94व्या वर्षीही जगातील सर्वोत्तम सुशी बनवतात, कारण सुशी बनवणे हेच त्यांची इकिगाई आहे. तुमचा इकिगाई तुम्हाला अचानक सापडणार नाही. तुमची अंतर्ज्ञान आणि जिज्ञासा तुम्हाला मदत करेल. त्यासाठी तुम्हाला अनेक वेगवेगळ्या गोष्टी करून पाहाव्या लागतील आणि स्वतःला प्रश्न विचारून स्वतःला ओळखावे लागेल. आणि जेव्हा तुम्हाला तुमचा इकिगाई सापडेल तेव्हा तुम्हाला आपोआप समजेल की तुम्ही हे शोधत होतात. हे सर्व हेक्टर गार्किया आणि फ्रान्सिस मिरॅल्स यांच्या इकिगाई या पुस्तकातून शिकले आहे. या पुस्तकात ओकिनावातील लोकांबद्दल अनेक प्रेरणादायी गोष्टी लिहिल्या आहेत, ज्या तुम्हाला नक्की आवडतील. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.